नमस्कार मित्रांनो, अश्वमेध करिअर अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपल्या अश्वमेध करिअर अकॅडमीचा चौथा पेपर झालेला आहे. त्याचं आपल्याला आता एक्सप्लेनेशन बघायचं आहे. इकॉनॉमिक्स या विषयाचं आपण एक्सप्लेनेशन बघणार आहोत. ए सेट घेतलेला आहे. प्रश्न नंबर 26 ते 40 पर्यंत आहे. तर पहिला प्रश्न बघायचा आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेबाबत पुढील विधाने. मनरेगाबद्दल विधाने विचारलेली आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजना 2 फेब्रुवारी 2006 मध्ये सुरू झाली. सुरुवात 2 फेब्रुवारी 2006. त्यानंतर या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबाला 100 दिवसाचा रोजगार पुरवण्याची हमी देण्यात आली. म्हणजे 100 दिवस तुम्हाला रोजगार भेटणार आहे एका कुटुंबाला. त्यानंतर तिसरा आहे, या योजनेमध्ये महिलांना 33-50% आरक्षण देण्यात आले आहे. इथे काय आलेलं आहे, 50% आरक्षण, पण योजनेमध्ये काय आहे, महिलांसाठी फक्त 33% आरक्षण आहे. त्यामुळे हा ऑप्शन चुकतो. मग बरोबर काय राहील, ए आणि 2 बरोबर आहे. म्हणजे उत्तर आहे ए. ठीक आहे, पुढचा प्रश्न. गरिबांचा वर्ग ओळखण्याचे आधार काय. काय विचारले तुम्ही, गरिबांचा वर्ग ओळखायसाठी काय आधार माणसाल. तर पहिला प्रश्न आहे, पहिला ऑप्शन आहे भूमिहीन शेतमजूर. भूमिहीन शेतमजूर म्हणजे ज्याच्याकडे जमीन नाही असा शेतमजूर. तर साहजिक आहे, ज्याच्याकडे जमीन नाही आपण त्याला कुठल्या वर्गात टाकू, गरीब वर्गात. मग काय, ए पहिलं बरोबर आहे. तर मग ए बरोबर असणारे कोणते कोणते, फक्त हे ऑप्शन आपलं कट होते. दुसरं बघा, ग्रामीण व शहरी गरीब व्यक्ती. ग्रामीण व शहरी गरीब व्यक्ती, मला एक सांगा, हा आधार असू शकतो का रे. ग्रामीण आणि शहरी गरीब व्यक्ती हा काय असेल, फक्त की तुम्ही त्यांची ओळख केलेली आहे की हे ग्रामीण भागातले आणि शहरी भागातले गरीब व्यक्ती आहे, पण तुम्ही त्याचा आधार मानू शकत नाही त्यांना. त्याच्यामुळे दुसरा ऑप्शन चुकतोय. त्याच्यामुळे मग हा ऑप्शन जातो, हा ऑप्शन जातो. आता ऑलरेडी आपला उत्तर येईल काय, ऑप्शन नंबर 2. आपण खालचं बघू चला. अल्प व सीमांत भूधारक मजूर. अल्प व सीमांत भूधारक म्हणजे ज्यांच्याकडे कमी जमीन आहे. सीमांत म्हणजे ज्यांच्याकडे 1 एकरपेक्षा कमी जमीन असेल त्यांना आपण सीमांत मजूर म्हणू. असे साहजिक आहे, अशी व्यक्ती गरिबांच्या वर्गामध्ये येणारच आहे. त्याच्यानंतर डी ऑप्शन होता अशिक्षित व्यक्ती. तर मला एक सांगा, जर व्यक्ती फक्त अशिक्षित असेल तर त्यामुळे आपण त्याला गरिबांमध्ये टाकतो का, तसं काही नसतं. त्यामुळे उत्तर असेल फक्त ऑप्शन बी, अ व क. पुढचा प्रश्न बघा. सी रंगराजन, सीमा आणि ई एम विनिशा यांच्या मते ग्रामीण महिलांच्या श्रमशक्ती सहभाग दर यामुळे घसरला आहे. पहिला ऑप्शन आहे बालविवाह वृद्धी दर घटल्याने. हे बघा, असे काही अहवाल असतात, ते प्रत्येक अहवाल आपल्याला वाचायलाच पाहिजे असं काही नाहीये. हे प्रश्न आपण सोडू पण शकतो, कारण की प्रत्येक अहवाल तुम्हाला काही वाचता येणार नाही. हा अहवाल आला होता, त्याचं उत्तर मी डायरेक्ट सांगतो की सी रंगराजन मध्ये आणि विनिशा या अहवालात त्यांनी सांगितलं होतं की महिलांचा श्रमशक्ती का बरं घटतो. तर ऑप्शन बी बरोबर आहे. काय, शिक्षणाचा परिणाम आणि उत्पन्न परिणाम. त्यांनी त्याचं एक्सप्लेनेशन काय दिलं होतं, शिक्षणामुळे काय होतंय की महिला आता थोड्या जास्त शिकायला लागलेल्या आहे, त्यामुळे त्या म्हणजे श्रमशक्तीमध्ये लवकर सामील होत नाही. त्यांचं पूर्ण शिक्षण व्हायला थोडा टाइम लागतो. आणि दुसरी गोष्ट काय, उत्पन्न परिणाम. जर समजा आपल्या कुटुंबाचं उत्पन्न वाढलं तर महिला सहसा घरची जबाबदारी बघतात आणि त्या श्रमशक्तीमध्ये सहभागी होत नाही. ही 2 कारणं दिली होती या अहवालामध्ये. प्रत्येक तेच सांगेल की प्रत्येक अहवाल आपण वाचू शकत नाही. असे प्रश्न सोडले काही प्रॉब्लेम नाही. या प्रश्नाचं उत्तर होतं ऑप्शन बी. प्रश्न तिसरा. भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी कोणत्या वर्षी मुंबई योजना बनवण्यात आली. तर मुंबई योजना, तिलाच आपण उद्योगपतींची योजना असं म्हणतो. 10 उद्योगपतींनी मिळून ती बनवलेली होती. आणि त्यांची काय इच्छा होती की 15 वर्षामध्ये भारताचं कृषीचं उत्पन्न 15 वर्षात कृषीचं उत्पन्न दुप्पट करायचं होतं आणि उद्योगाचं उत्पन्न 4 पट करायचं होतं. ही त्यांची योजना होती. आणि ही योजना आली होती ऑप्शन डी मध्ये, म्हणजे 1944 ला. 10 उद्योगपतींनी मिळून ही योजना बनवलेली आहे. कोणती, मुंबई योजना. उत्तर आहे ऑप्शन डी, 1944. नीती आयोगाबाबत योग्य विधान ओळखा. नीती आयोगाला आता 10 वर्ष कंप्लीट होत आहे, त्याच्यामुळे प्रश्न यायचे चान्सेस आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित बघा.
नीती आयोगाची स्थापना नियोजन आयोगाच्या ऐवजी 1 जानेवारी 2016 मध्ये झाली. नीती आयोगाची स्थापना नियोजन आयोगाच्या जागी झाली, एकदम बरोबर आहे. फक्त तारीख चुकलेली आहे. 1 जानेवारी 2015 पाहिजे तिथे, त्याच्यामुळे ते ऑप्शन 1 चुकतो. ऑप्शन आपल्याला काय विचारलंय, योग्य. मग हा जातो, हा जातो, हा जातो, उरतो फक्त काय, ऑप्शन सी. पण तरी आपण दुसरे ऑप्शन बघू काय. नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी आहेत. आपल्याला माहिती आहे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात आपले पंतप्रधान जे असतील ते. आता मोदी साहेब त्याचे अध्यक्ष आहे आणि उपाध्यक्ष कोण आहे, मग सुमन बेरी. आणि नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी BVR सुब्रमण्यम, हे पण बरोबर आहे. BVR सुब्रमण्यम हे आता सध्या नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहे. त्याच्यामुळे उत्तर ऑप्शन फक्त पहिला चुकतोय, त्याच्यामुळे उत्तर असेल फक्त ऑप्शन सी 2 आणि 3 बरोबर. उमंगचे दीर्घरूप काय आहे? हे बघा, प्रश्न काही काही वेळेस तुम्हाला शॉर्ट फॉर्म असतो, तुम्हाला फुल फॉर्म विचारता. मागे पण एकदा भीम ॲपचं आपल्याला फुल फॉर्म विचारला होता. हा पण PYQ बेसिस क्वेश्चन आहे. त्याच्यामुळे जे महत्त्वाचे काही असे असतील त्यांचे फुल फॉर्म विचारू शकता, तर ते तुम्ही लक्षात घ्यायचे येणाऱ्या पेपरसाठी. उमंग काय होतं? युनिफाईड मोबाईल ऍप्लिकेशन फॉर न्यू एज गव्हर्नन्स. काय होतं? युनिफाईड मोबाईल ऍप्लिकेशन फॉर न्यू एज गव्हर्नन्स. काय आलं होतं की इलेक्ट्रॉनिक पद्धतीने किंवा डिजिटल पद्धतीने लोकांपर्यंत सेवा पोहोचल्या पाहिजे, सरकारच्या सेवा, त्याच्यासाठी हे ॲप बनवण्यात आलं होतं. त्यामुळे बाकीचे पण यांचे तुम्ही शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा, जे महत्वाचे असतील ते. भारत सरकारने चॅम्पियन ऑनलाईन पोर्टल कशाशी संबंधित आहे? त्याचं उत्तर आहे सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग, ऑप्शन बी. चॅम्पियन पोर्टल बनवलं त्याच्यासाठी होतं. कशासाठी? सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठी. त्यांच्यासाठी एकल खिडकी योजना तयार केली होती की त्यांच्यामध्ये काय होईल, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना लवकर परवाने भेटतील आणि त्यांच्यासाठी काही योजना पण चालवल्या जातील. याचं उत्तर आहे ऑप्शन बी, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग यांच्यासाठी चॅम्पियन पोर्टल बनवण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न बघा. भारतीय व्यावसायिकतेवर, भारतातील व्यावसायिकतेवर ऊर्जा स्रोत कोणते? द एनर्जी सोर्स ऑन कमर्शियलायझेशन ऑफ इंडिया. कमर्शियलायझेशन विचारलंय, म्हणजे जे आपल्याला खरेदी करावं लागतील आपल्याला ते ऊर्जेचे स्रोत बघावं लागतील. तर सरपण, जळाव, लाकूड हे असू शकतं का? तर हे नसणारे. पशुचे शेण हे पण नसणारे. आपण विकत काय काय घेतो? कोळसा आणि लिग्नाईट आणि तेल आणि वायू. त्याच्यामुळे 3 आणि 4 बरोबर असणार आहे, म्हणजे ऑप्शन बी बरोबर. कोळसा आणि लिग्नाईट आणि तेल आणि वायू म्हणजे व्यावसायिक स्रोत एवढे दोघच आहे. भारतातील सर्वात मोठे कंटेनर वाहतूक बंदर कोणते आहे? याचं उत्तर बऱ्यापैकी सर्वांना आले असेल. ऑप्शन सी, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, आपण जे JNPT म्हणतो, ते भारतातलं सर्वात मोठं कंटेनर वाहतूक करणारं बंदर आहे. याचं उत्तर ऑप्शन सी. 35 बघा. औद्योगिक आजाराचे अंतर्गत कारण कोणते? अंतर्गत विचारले की उद्योगधंदे आजारपण का बरं येतं, म्हणजे उद्योगधंदे डबघाईस का येतात, याचं तुम्हाला कारण विचारलेलं आहे. तर पहिलं ऑप्शन बघा, आर्थिक समस्या. साहजिकच आहे, आर्थिक समस्या असल्यावरती, पैसे नसल्यावरती उद्योगधंदे डबघाईला येऊ शकतात. कामगारांच्या समस्या, कामगारांना जर व्यवस्थित वेतन वगैरे होत नसेल, त्यांना जर व्यवस्थित सुविधा नसतील, तर हा पण प्रॉब्लेम येऊ शकतो की उद्योगधंद्यांमध्ये डबघाई येऊ शकते. आधुनिक यंत्रसामुग्री. आधुनिक यंत्रसामुग्रीने उलट तुमचं काय होणार आहे, उत्पादन वाढणार आहे. त्याच्यामुळे आधुनिक यंत्रसामुग्री औद्योगिक आजारांचे कारण असू शकत नाही, म्हणजे आपला ऑप्शन सी उडतो. मग इथे जिथे ऑप्शन सी आहे, पहिलं, दुसरं, तिसरं हे सगळेच उडतील. मग आपलं उत्तर काय राहील, ऑप्शन डी. आणि व्यवस्थापकीय समस्या म्हणजे काय, मॅनेजमेंटच्या जर काही प्रॉब्लेम्स असतील तरी पण उद्योगांमध्ये आजारपण येऊ शकतं. मग या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी. MRTP ऍक्ट 1969 ला रद्द करून स्पर्धा कायदा 2002 ने बदलला व तो कधीपासून लागू झाला? हे बघा, MRTP ऍक्टच्या ऐवजी 2002 चा कॉम्पिटिशन ऍक्ट आला होता. तो लागू झाला होता पूर्णपणे 1 सप्टेंबर 2009. लक्षात राहू द्या. आपल्याला वाटतं 2002 चा कायदा आहे, मग 2002 ला येईल, नाही तर 5 ला येईल जास्तीत जास्त, पण तो सर्वात पूर्णपणे लागू कधी होतोय, 1 सप्टेंबर 2009 ला. म्हणजे ऑप्शन असेल ऑप्शन सी. 37. उदारीकरण हे आर्थिक वृद्धी व लोक कल्याणासाठी प्रोत्साहन देणारे आहे
असे कोणी सांगितले? याचं उत्तर आहे ऑप्शन सी, मनमोहन सिंग. असे काही प्रश्न असतात, तुम्हाला प्रत्येकाचे स्टेटमेंट माहिती असेल असं नाहीच आहे, म्हणजे तुम्हाला माहिती असू शकत नाही. त्याच्यामुळे असे ऑप्शन प्रश्न जरी सोडले तरी काही प्रॉब्लेम नाही. एक दोन प्रश्न, प्रत्येक प्रश्न आपल्याला आला पाहिजे असं काही असं नसतं की पेपरला आलेच पाहिजे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे मनमोहन सिंग. 1993 मध्ये सरकारने यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची निर्गुंतवणूक करण्यासाठी समिती नेमली होती. स्पेसिफिकली आपल्याला 1993 ची विचारली आहे. दोनदा या समित्या स्थापन होते, एकदा 193 होती आणि एकदा 1996 होती. 1993च्या समितीचे अध्यक्ष असतात सी रंगराजन आणि 1996च्या समितीचे अध्यक्ष आहे जी व्ही रामकृष्ण. आपल्याला स्पेसिफिक कोणती विचारली आहे? 1993 ची, म्हणजे उत्तर काय असेल? सी रंगराजन, म्हणजे ऑप्शन नंबर 1. 39. स्वदेशी अर्थव्यवस्थेच्या इतर जगाशी असणाऱ्या संबंधाला काय म्हणू आपण? साधी गोष्ट, इथे जर जगाशी आलंय म्हणजे आपल्याला जगाशी संबंध ठेवायचा आहे, म्हणजे ते काय असेल? जागतिकीकरण, म्हणजे ऑप्शन सी, जागतिकीकरण. समजतंय? म्हणजे आपली अर्थव्यवस्था जगाशी जोडणे, याला काय म्हणतो आपण? जागतिकीकरण. पुढचं बघा. सरकारचा कायदा सुव्यवस्था यावरील खर्च काय असतो? उत्पादक खर्च असतो, भांडवली खर्च असतो, गैरभांडवली खर्च असतो की अनुत्पादक खर्च असतो? तर हा भांडवली खर्च तर नसणार आहे, हा एक महसुली खर्च आहे. पण तो पण कसा? अनुत्पादक, त्याच्यातून काही उत्पादन होणार नाही. म्हणून त्याचं उत्तर असेल ऑप्शन डी. म्हणजे सरकार जे आपले कायदा सुव्यवस्थेवरती खर्च करतो, संरक्षणावरती जो खर्च करतो, तो सगळा काय असेल? अनुत्पादक खर्च असणार आहे सरकारसाठी. अशा पद्धतीने आपण इकॉनॉमिक्सचे सगळे प्रश्न घेतलेले आहेत. साहजिकच तुम्हाला आवडला असेल. इथून पुढे होणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.